साहेब म्हणतायत की सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत, याबाबत मला काहीही माहिती नाही आहे. नाही, या संदर्भामध्ये आम्हालाही काही माहिती नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही आणखी भाष्य करणं मला उचित वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा एक व्हिडिओ देखील 17 तारखेचा पुढे आलेला आहे. चर्चा मात्र झालेली आहे, पण आता त्याची प्रक्रिया कधी येणार? नाही, तोही व्हिडिओ म्हणजे माध्यमांनी दाखवला आहे असं मला समजतं, पण मी काय तो पाहिला नाही. त्या व्हिडिओमध्ये कोण उपस्थित होतं, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, कोणती चर्चा झाली ते मला माहिती नाही. पण एकच आहे की कुणीतरी म्हणालं की कारण पवारसाहेबांनी मला वाटतं सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये माझं म्हणजे साहेब कुठेही नव्हते असं ते म्हणालेले आहे. त्यामुळे याच्या संदर्भात ती सगळी माहिती त्या बैठकीला 17 तारखेला जे उपस्थित होते त्यांच्याकडनंच आपल्याला अधिकृतपणे आणि सविस्तर माहिती मिळू शकेल. तुम्ही जे म्हणाला तर त्याला शरद पवारांनी स्वतः दुजोरा दिल्याचा आज ऐकायला मिळालं, पण मग आता पुढे कसं? नाही, ठीक आहे. काय झालं की दादांनी जे सांगितलं होतं 12 तारीख, फक्त ती नेमकी 12 तारीख कोणती, 12 डिसेंबर, 12 जानेवारी किंवा येणारी 12 फेब्रुवारी, हे काय त्याचा उलगडा झाला नव्हता आणि दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये हयात नाहीत. त्याच्यामुळे आता नाही म्हटलं तरी थोडी काहीतरी याच्यामध्ये हा विलंब लागणार आहे. पाहूया आता नवीन घडामोडी दादा गेल्यानंतर काय होत आहेत, कशा होत आहेत. साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आमचे प्रदेश पातळीवरचे सगळे नेते एकत्र बसून काय निर्णय घेत आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. सूत्रांना कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरणाचा विषय समोर येतोय आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत, मात्र तुमच्या पक्षाला याची काहीच माहिती नाही आहे. शरद मी पवार मगाशी सांगितलं आपल्याला की याच्यावरती मला काहीच माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.